तर विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग. आज आपण भारत देशामध्ये किती राज्य आहेत आणि त्यांच्या राजधानी कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, भारत देशामध्ये एकूण राज्य 28 आहेत आणि या 28 राज्यांच्या कोणत्या कोणत्या राजधानी आहेत किंवा इंग्रजीमध्ये त्याला कॅपिटल म्हणतो पहा. तर महाराष्ट्राची राजधानी जी आहे ती मुंबई आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. त्याच्यानंतर गुजरातची राजधानी जी आहे, गुजरातची राजधानी गांधीनगर आहे, लक्षात ठेवा. गुजरातची राजधानी गांधीनगर. अहमदाबाद नाहीये, लक्षात ठेवा. गुजरातची राजधानी जी आहे ती गांधीनगर आहे. त्याच्यानंतर राजस्थानची जी राजधानी आहे, राजस्थानची राजधानी जयपूर आहे, लक्षात ठेवा. राजस्थानची राजधानी जी आहे ती जयपूर आहे. राजस्थानची राजधानी जयपूर. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कर्नाटकची राजधानी. कर्नाटकची राजधानी जी आहे ती बेंगळूर आहे किंवा त्याला बेंगळुरू म्हणतात पहा. पहिल्यांदा बेंगलोर नाव होतं त्याचं. तर कर्नाटकची जी राजधानी आहे ती बेंगळुरू. बेंगळुरू बेंगळुरू कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे. पश्चिम बंगालची राजधानी जी आहे ती कोलकाता आहे किंवा त्याला पूर्वी कलकत्ता म्हणायचं पहा. तर आता नवीन जे नाव आहे पश्चिम बंगालची जी राजधानी आहे तिचं नाव आहे कोलकाता. जुनं नाव कलकत्ता होतं, नवीन नाव कोलकाता आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूची राजधानी जी आहे, तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे, लक्षात ठेवा. तामिळनाडूची राजधानी जी आहे ती चेन्नई आहे, लक्षात ठेवायचं. तेलंगणाची राजधानी जी आहे, आंध्र प्रदेशाचे पूर्वी जे आंध्र प्रदेश होतं, जुनं आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद होती. परंतु आंध्र प्रदेशचे 2 राज्य झाले, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणि नवीन जे तेलंगणा जे राज्य झालेलं आहे तर त्या राज्याची राजधानी ही हैदराबाद आहे आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आता अमरावती झालेली, लक्षात ठेवा. अमरावती. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बी अमरावती आहे आणि आंध्र प्रदेशामध्ये सुद्धा अमरावती वेगळं गाव आहे, ती राजधानी आहे. केरळची राजधानी जर पाहिलं आपण विद्यार्थी मित्रांनो, तर केरळची राजधानी ही तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरम केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. त्याच्यानंतर मध्य प्रदेशची जी राजधानी आहे ती भोपाळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्य प्रदेशची राजधानी ज्याला आपण एमपी म्हणतो त्या एमपीची राजधानी भोपाळ आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. बिहारची राजधानी जी आहे ती पटना आहे. बिहारची राजधानी पटना किंवा त्याला पाटणा म्हणतो आपण. ओडिसाची राजधानी जी आहे ते भुवनेश्वर. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर. त्याच्यानंतर पंजाबची राजधानी जी आहे तर पंजाबची राजधानी ही चंडीगड आहे. पंजाबची राजधानी चंडीगड. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चंडीगड ही 2 राज्यांची संयुक्त राजधानी आहे. असे ते 2 राज्य म्हणजे पंजाब आणि हरियाणा. म्हणजे पंजाबची पण राजधानी चंडीगड आहे, हरियाणाची पण राजधानी चंडीगड आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी जी आहे, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे, लक्षात ठेवा. हिमाचल प्रदेशची जी राजधानी आहे ती शिमला आहे, लक्षामध्ये ठेवायचं. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे. उत्तराखंडची राजधानी जी आहे देहरादून. देहरादून. उत्तराखंडची खंडची राजधानी जी आहे ती देहरादून किंवा डेहराडून म्हणतात पहा त्याला. तर उत्तराखंडची राजधानी देहरादून आहे. झारखंडची राजधानी जी आहे, झारखंडची राजधानी ही रांची आहे. रांची, लक्षात ठेवा. झारखंडची राजधानी रांची आहे. छत्तीसगडची जी राजधानी आहे, छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे, लक्षात ठेवा. छत्तीसगडची राजधानी रायपूर. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. आसामची राजधानी जी आहे ती दिसपूर आहे, लक्षात ठेवा. आसामची राजधानी जी आहे ती दिसपूर आहे. आसामची राजधानी गुवाहाटी नाही. आसामची राजधानी जी आहे ती दिसपूर आहे.
अरुणाचल प्रदेशची राजधानी, अरुणाचल प्रदेश जो आहे त्या अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर. इटानगर लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे. मणिपूरची राजधानी जी आहे ती इम्फाळ आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळ. मेघालयाची जी राजधानी आहे ती शिलाँग आहे. मेघालयाची राजधानी शिलाँग. मेघालयाची राजधानी शिलाँग. मिझोरमची राजधानी जी आहे ते आयझॉल. आयझॉल लक्षात ठेवा, मिझोरमची राजधानी आयझॉल. नागालँडची राजधानी जी आहे ती कोहिमा आहे. नागालँडची राजधानी कोहिमा. हे नागालँड झालं, मिझोरम झालं, मणिपूर झालं, अरुणाचल प्रदेश झालं, हे नॉर्थ ईस्ट मधले राज्य आहेत, छोटी छोटी राज्य आहेत. नागालँडची राजधानी ही कोहिमा आहे. त्रिपुरा सुद्धा हे नॉर्थ ईस्ट मध्ये असलेलं छोटं राज्य आहे. या त्रिपुराची राजधानी जी आहे ती अगरतळा. अगरतळा म्हणतात त्याला, किंवा अगरतला. तर त्रिपुराची राजधानी अगरतला आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक. सिक्कीमची राजधानी जी आहे ती गंगटोक आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक. गोव्याची राजधानी तुम्हाला माहितच असेल विद्यार्थी मित्रांनो, गोव्याची राजधानी पणजी आहे. गोव्याची राजधानी पणजी. आता महाराष्ट्राचं हिवाळी राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राची जी हिवाळी राजधानी आहे तर ती आपली नागपूर आहे. म्हणून आपलं महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरला असतं. जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी कोणती आहे? जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी ही श्रीनगर आहे. लक्षात ठेवा, जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगर आहे. गुजरात मधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद आहे. अहमदाबाद हे मोठं शहर आहे. गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे. कर्नाटकातील आयटी राजधानी कोणती? कर्नाटकातील आयटी राजधानी जी आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, ते बेंगळुरू आहे. बेंगळुरू कर्नाटकातील आयटी राजधानी बेंगळुरू आहे. राजस्थानमध्ये पिंक सिटी म्हणून ओळखलं जाणारं जे शहर आहे ते म्हणजे जयपूर आहे. लक्षात ठेवा, राजस्थानची राजधानी जयपूर आहे आणि राजस्थानमध्ये जी पिंक सिटी म्हणून जे ओळखलं जाणारं जे शहर आहे ते म्हणजे जयपूर आहे. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पूल हा हावडा ब्रिज आहे. लक्षात ठेवा, हावडा ब्रिज ब्रिटिश काळामध्ये बांधलेला हा ब्रिज आहे. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पूल जो आहे तो हावडा ब्रिज आहे. पंजाब मधील प्रसिद्ध मंदिर जे आहे ते म्हणजे गोल्डन टेम्पल आहे. लक्षात ठेवा, गोल्डन टेम्पल. पंजाब मधील प्रसिद्ध शहर जे आहे ते गोल्डन टेम्पल आहे. त्याच्यानंतर केरळ कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? केरळ हे पॅक वॉटर साठी प्रसिद्ध आहे. केरळ हे राज्य पॅक वॉटर साठी प्रसिद्ध आहे. केरळ हे राज्य पॅक वॉटर साठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आग्रा हे जे शहर आहे, आग्र्याला जो ताजमहल आहे, या ताजमहलसाठी उत्तर प्रदेशमध्ये आग्रा हे शहर प्रसिद्ध आहे. तर बिहारमध्ये कोणते शहर ऐतिहासिक आहे? तर या ठिकाणी पटना आणि गया हे दोन जे शहर आहेत पहा, हे ऐतिहासिक शहर आहेत. आलं लक्षामध्ये? पटनामध्ये कोणते शहर हिस्टॉरिकल ऐतिहासिक? तर पटना आणि गया हे दोन शहर आहेत. हिमाचल प्रदेशामध्ये पर्यटन स्थळ कोणतं आहे? हिमाचल प्रदेशामध्ये मनाली हे शहर पर्यटन स्थळ आहे. हिमाचल प्रदेशामध्ये मनाली हे शहर पर्यटन स्थळ आहे. गोवा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गोव्यामध्ये खूप सुंदर असे समुद्र किनारे आहेत. म्हणून गोवा हे जे राज्य आहे ते समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. सिक्कीम कोणत्या भागात आहे? सिक्कीम पूर्वेला आहे, म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर सिक्कीम हे राज्य जर बघितलं आपण तर हे म्हणजे पूर्वेला आहे, किंवा पूर्व पश्चिम जे आहे, नॉर्थ ईस्ट, पूर्व पश्चिमेला किंवा पूर्व दिशेला म्हणता येईल आपल्याला. आसाम कोणत्या प्रदेशात आहे? तर आसाम हे
आसाम हे ईशान्य भारतामध्ये आहे. आसाम हे जे शहर आहे हे म्हणजे कुठं आहे, ईशान्य भारतामध्ये आहे, लक्षात ठेवा. ईशान्य भारतामध्ये. ईस्ट इंडिया जो म्हणतो आपण, नॉर्थ ईस्ट मध्ये, ईस्ट भागामध्ये आहे, ईशान्य भारत. राजस्थानमध्ये कोणते वाळवंट आहे? राजस्थानमध्ये थार हे वाळवंट आहे. लक्षात ठेवायचं, राजस्थानमध्ये कोणतं वाळवंट आहे, तर राजस्थानमध्ये थार वाळवंट आहे. महाराष्ट्र कोणत्या भागात आहे? महाराष्ट्र हा पश्चिम भागामध्ये आहे. भारताचा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे जर भाग पाडले, महाराष्ट्र हा भारतामध्ये, भारताच्या नकाशामध्ये पश्चिमेला आहे. तामिळनाडू हा कोणत्या भागात आहे? तर तामिळनाडू हा भारताच्या दक्षिण भागेमध्ये आहे. दक्षिण भागामध्ये, साऊथ साऊथ भागामध्ये आहे. भारताचे एकूण किती राज्य आहेत? मी सुरुवातीला सांगितलं भारताचे एकूण किती? 28 राज्य आहेत भारताचे एकूण 28 राज्य आहेत. भारतामध्ये एकूण युनियन टेरिटरीज किती आहेत? 8 टेरिटरीज आहेत लक्षात ठेवा. युनियन टेरिटरीज 8 आहेत. सर्वात मोठं राज्य जर पाहिलं आपण भारतामध्ये, तर राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे, लक्षात ठेवा. राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. इथं चूक ही करायची नाही की उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य, हे कन्फ्यूज करायचं नाही. राजस्थान हे भारतामधलं सर्वात मोठं राज्य आहे. सर्वात लहान राज्य जर म्हटलं तर गोवा आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये सर्वात मोठं राज्य राजस्थान, सर्वात मोठं लहान जे आहे ते गोवा राज्य आहे. भारताची राजधानी कोणती? तर भारताची राजधानी ही दिल्ली आहे, लक्षात ठेवा. भारताची राजधानी दिल्ली आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? तर सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश आहे, लक्षात ठेवा. ओके.